गड्या देवलाल देवलाल रे, अरे हायस काय घरी? आला रे. हा बापाला आवाज देऊन राहिला. कोण आहे? आलो आलो. घरी आहे की नाही काय माहिती बा. देवला पोऱ्याचा आवाज येऊन राहिला. आलो आलो करून राहिला तर काय बघ उकळे आहे का? देवलाल बरं घरी नाही का रे? हा शकुनी मामट्या काय आला वाटीचा? काय आता का भांडणं करते का बापा येऊन? भानगोळ्या माणूस आहे हा. काय काय बाबा मारेन काय म्हणे हा? काही सांगता येत नाही बाबा. नो मा बापा जर याचं पाण्यासाठी झमकलं होतं ना, नक्की डबल भांडण करायला आलो बाबा. भांडण करायला आला. हो हो बाबापासोबत भांडण करू दे फक्त याले. मग सांगतो मी मग काय आता याले. एका गोट्यात मस्तकच फोडतो याचं. का रे जग तुझे बाबा कुठे गेले? देवलाल कुठे गेला? देवला नाही नाही बाबा बाहेर जायला. काही नाही गडा काम होतं थोडस. काय म्हणतो बाबा थोडंसं काय भांडण करायला आलते का? आम्हाला मारायला आलते का बाबा? हा मारायला आलते का? हो ना ते इरीचं पाणी घेतलं आम्ही म्हणून मारायला आलते वाटते तुम्ही. अरे बाबू जगन मी काले मारू रे बाबा. मारायला नाही आलो बापा. त्या बापाला सांगायला आलो की बापा इरीचं पाणी घे. मी काही म्हणत नाही म्हणून. हा दे बापा कांद्याला पाणी असं सांगायला आलो तुम्ही. मी काले मारू रे? मी का भानगोळ्या काले का? आम्ही कांद्याला पाणी देऊन राहिलो. तुम्ही देऊ नये दिला आमचा कांदा व्हायला अर्धा. त्या सरपंचाला पाणी दिलं आम्हाला. तुमच्या इरीची गरज नाही आता आम्हाला. देऊ नका आम्हाला पाणी नाही पाहिजे. आम्ही आमच्या 4 दिवसात पाणी देत जाऊ. मदत नाही देत जाऊ. जा वाटून डोकं ना खाऊ. मग बापाला बोलायला नाही यायचं कधीच. मग विचारायला मी यायचं रेडी सा भानगोळ्या तुम्ही. बापा मी द्यायला तयार आहे. आता भांडण नाही करत बा. काही नाही देऊन टाका तुम्ही पाणी. सांगून दे त्या बापाले पाणी द्यायचं सांगून दे. नाही पाहिजे आम्हाला तुमचं पाणी नाही पाहिजे. जावासाठी डोकं ना खाऊ. तर सरपंच गावातले लोक पुरले की ते आम्हाला पाणी देता म्हणून. तुम्ही घरचे असून काही कामाची नाही भांडणं करत राहता नुसतं. मग बापाला मारायला येता तुम्ही. आता बी तुम्ही दुसरंच काही सांगून राहिले. पाणी द्याले मग बापाला मारायला आले तुम्ही. आम्हाला माहित आहे मला. अरे बाबू जगन मी काले मारू रे बा. देवलाल मा भाऊ आहे का लाईना. मी मारणार राव का त्याले? नाही रे बाबा नाही रे. हो मी त्याला सांगायला आलो की पाणी दे गड्या तू. देऊन टाक कांद्याले पाणी. मिट्टू सारखे गोड गोड बोलू नका बापा. माहित आहे आम्हाला तुमचे खायचे दात वेगळ्या दाखवायचे वेगळ्या. तुमचं माहित आहे आम्हाला. तुम्ही प्रत्येक वेळेस भांडणच करत राहता ना. पेरणीच्या वेळेस तसंच असते तुमचं. आता कांदा गहू पेरला की काही तसंच असते. तुमचं धतीगत आहे ना. बापा जगण्या गोड गोड काले बोलू रे बापा. मा भाऊ आहे ना तो देवलाल. आता मला कमी काय त्याचं पुरं पाहतो काले का? जाय बापा तुझ्याशी काही बोलायला पुरत नाही. देवलाल नाही आहे. देवलाल लागलं समजून हेच भरपूर अशी काय बोलायला पुरते. बरं तुम्ही उठून लवकर जा. डोकं ना खाऊ. जा लवकर जा. अरे भाऊ जगन जातो रे बापा जातो. मी वाईटच केलं हे. देवलाले फालतूले का मी ना म्हटलं. पाणी देऊ द्यायला पुरलं तर का? आपलाच भाऊ होता ना. लोकांच्या नादी लागून आपण बुवारी कामं केली. भावाले विरोध केला ना. आता आपण काही संकटात पडत भाऊ चिंतकीने पुढे. पण आपण विरोध करतो आपल्या भावाले. शादवतो मारतो झोडतो. माफी मागायला आलो बा गड्याला घरी नाही देवला. मागितली असती बाकी. आता माफी मागितली तर काय लहान होते माणूस. आता भेटला की माफी मागा लागेल पहिले त्याला. त्याला सांगा लागेल बाबा पाणी देत जाय तू बाबा. मला काही घेऊन देत नाही रे हो. शकुनी बेकार आहे. याचं खूर बी नाही पाहिजे घरात. मग बापाला सांगा लागेल या दलिंद्रा नान नका लागत जा म्हणून. भानगोळ्या आलता म्हणून घरी सांगा लागेल ना बापाले. मारायला आलता म्हणून बाबा तुम्हाला. आलता माझ्या बाबा वावरात जायला. वावरात जायला घेऊन तो मला पोहत नाही. हा मारीन बापा ढेकलाईनच मारू ना बापाले. काही सांगता येत नाही. याचं खांडू खराब आहे ना हा. मग मोठा उपाय पण बेकार आहे हा. मारायला धावते अंगावर. भाऊ पोय लवकर जगण्या पोय लवकर. काही खरं नाही आता. त्या बापाला मारते भा. शिवल्या मारते भाऊ. त्या भटात मारते. आलता तू घरी. त्याच्यासाठी आलता तू. वारस मारीन बाबा पोय लवकर. इकडे बरं तू. इकडे ना एक गोष्ट सांगणार तुले. बापा आता बुडा काय सांगते बा. मला काय सेटिंग लावायला लावते का बा? मला हे धंदे शिकवते का बुडा? आता हे कामं करायला लावते का? नक्की बुडीची सेटिंग लावायला लावते बुडा. बुडीला घेऊन ये बा. असं कर तसं कर. बुडीला चोपडचा पळ कर. हे जा वाटते. हा सांगा काय म्हणता? खाली बस ना तू. बस खाली बस. मग सांगतो ना तुले काय. बस खाली. सांगा बुडा. म्हणा तुले काही नाही म्हण. तू इकडे तिकडे पायपीट करून राहिला. बस बा झाडाचं काय आराम कर. वाटलं का बा बुडीच्याकडे सेटिंगच लावायला लावतात का बा? हे मुतल्या बा बुडे बा. मला विचारणार तुम्हाला या ते बुडीचा काय मॅटर आहे? तुम्हाला भाजी करून देते हे करून देते तुमच्यासोबत राहायची. काही शाळा आहे का इठ्ठल नामाची? काही चालू आहे का तुमचं? आता आला बा तू मेन मुद्द्यावर. हेच गोष्ट सांगणं होती आम्हाला. त्यासाठी तुला बोलावलं साहेब बस म्हटलं तुले. असं आलं ना तुझ्या मनातलं होटावर आलं की नाही? आता थांबतो आता सांगतो तुला काय आहे. वाटतं बुडा मला काय झालं काय नाही. कसं केलं काय केलं तर कुकडे दाबली म्हणून बुडी. पुरा इतिहास सांगते वाटते बुडा आता.
आणि सांगा ना बुडबा मला तर आत उरताय ऐकायची कसं केलं काय केलं तर सांगा म्हणून ती बुडी धाव घेऊन जायची राजा अड्डीचा सांगा लवकर सांगा बोले ऐकू दे बाबा. काय गड्या विठ्ठल एवढा एवढा गंदा विचार करतो गड्या तू. आम्ही समूहच का ना एका वयाच्या विचार पटतात म्हणून एका ठिकाणी बसतो आम्ही. पण तुम्हाला लोकांना असं वाटतं की बाबा हे दोन बुडे आणि एक बुडी यायचं लफडच आहे. मग काय आहे तो बाबा येऊ बसते धावते बुडी तर माणसात बाई बसत असते कुठी आणि ती बुडीला तुम्ही काही सांगितलं तर काही ऐकते ती बुडी म्हणून म्हणून राहिलं मी. अबे विठ्ठल्या त्या बुडीचे आमचे तत्व पटतात. आमचे विचार त्यांच्या बुडीचे विचार एकात म्हणून ते बुडी येते. आता बुडीला वावरात कोण सोबती आहे का? एकटी आहे की नाही हरभऱ्या राखत रात्री अडीनळी कामात कोण पडून आपणच पडू की नाही आपण वावरात आहोत म्हणून मग ती बुडी आपल्याला धरून ठेवते. म्हणजे ती येऊन बसते म्हणजे काय लफडं असते का? काय माणूस आज गड्या तू. मग ती बुडी आली की मला कोण तुम्ही धावधाव काढून देता काही शेंगायला धाडतात काही कुठे धाडतात कधी दुकानात धाडता ती बुडी आली की मला थांबूच देत नाही तुम्ही म्हणून मग मनात डाऊट झाला तो. सांगते बुडी आली की काय ना काही काम निघते. आता भाजी करणं तुला दुकानात जाणंच होतं का आम्ही जात होतो तू पळत गेला आणि पळत आला. आता एक चप्पा आणला क्वार्टर मग त्याला चकना पाहिजे शेंगा तुला ती बुडी आली तुला शेंगा सांगितल्या असा विषय होते ना. आता तू जेवण सारखा जेवण तू काम करशील आम्ही करावं काय सांग बा तू. ते सांगू नका तुम्ही काही ना काही काम निघते म्हणून. तुमची शाळा आहे काहीतरी विठ्ठल नावाची मला उठून काढून देता आणि इकडे कोपऱ्या कापऱ्यात जाऊन शाळा भरवता. मला नका सांगू तुम्ही मला सारं माहित आहे. विठ्ठल्या गड्या तुला समजतच नाही. समजा मग तुझी माय आहे तुझी माय जर आमच्या येऊन बसली बोलली गप्पा गोष्टी झाल्या समजा आम्ही बसेल असलो एका ठिकाणी तू म्हणशील काय मामायचं या बुड्याला लफडं चालू आहे म्हणशील काय रे म्हणशील काय बेरोगू म्हणी ना मामायचं या बुड्याला लफडं चालू आहे म्हणून म्हणशील की नाही तू विठ्ठल म्हणशील की नाही असं. काय तुमच्या काय बुद्ध्या सडल्या काय दोन्ही बुड्याच्या माय काय लफडं करीन माय हे असं काही बोलता का तुम्ही. मग ती बुडी कशी काय लफडं करीन दुसऱ्यावर बोट ठेवायच्या अगोदर आपल्यावर ठेवा ना. त्या बुडीचे आमचे संबंधात. आता तुझ्या मायाशी आम्ही गप्पा मारत नाही का मग का आमचा लफडा आहे का तुझ्या मायाबरोबर काही गड्या कोणती बाई माणसाला भेटली की हिचं लफडच आहे काही बी. बाबू हा विषय आता केला तर केला. ती बाई एवढी सज्जन आहे गंठेची माय बाबू तिचा नवरा मेला तो कोणाले बाबू कोणा दारी गेली नाही ती बाई. विधवा आहे म्हणाले पण कोणाच्या पुढे झुकत नाही ती बाई. सांगून राहील तुला इज्जतदार आहे ती बाई. आता जर असं जर काही म्हणशील बुड्या जण बुडी लफडा असं काहीतरी बोलशील की नाही ती बुडी चपलाईनं तोंड फुडीन बरं तुया बेकार आहे ती बुडी. काय तुले जर गंठ्या मायच्या हातच्या जर चपला खाणसशील तर तू असं लफडं जोड. आम्हाला काहीच म्हणणं नाही. एखाद्या दिवशी ऐकलं त्या बुडीनं की बस तुझ्या ढुंगरा झोडते मग ती बुडी. हो बा मला काही घेणं देणं नाही. मला काय करावं लागते मी काल लफडं जोडू बा पण ते असं शक आलता मला मी आता म्हणत बी नाही बाबा गेलं ते भुललो मी ते काय होतं ते. बरं नाही तर मग असं जर वट करत राहिला इकडे तिकडे कोणाला काही सांगत राहिला तू असं आहे तसं आहे तर कसं तुझ्या बजेट बसीन बरं. आम्ही तर नाही मारणार आम्ही हाती नाही लावणार तुले पण ते घंटेची माय नक्की तुले झोडीन रे हो. लय जणेल मारेल त्या बाईनं. हो बाबा उडे बा मी खाली रिकाम्या कामं करू हो बाबा मी काल कोणा काही सांगत नाही बाबा मी चुप राहतो बाबा ते जाऊ दे ते तुमचं तुम्ही काय पा बाबा दसता नाही काय तर मग काही घेणं नाही. मग आता काही बोलबोल करू नको आणि आता काही गोष्टी लांबून लावू नको नाही तर मग कसं चोरटे काशील. चाल मग जाय होय हरणं डोकर हा आपली जाय होय पाय हरभऱ्यात कोणी आलो शिंद. जातो बाबा जातो आपण ते बुडीला सांगणार नका बरोबर फालतू मला मार खाल्ला असा. नाही आम्ही काही सांगत नाही जाय होय. कुठलं काय घंटे माझं बेकार आहे म्हणता भाऊ नांदी लागेल पुरते बाबा काही घेणं नाही बाबा बुडी बाहेर बसीन ती बुडी बाहेर काही नाही आपल्याला काही घेणं नाही. दे रे पप्पा लागला मग आपल्या का सुतोपाती लागला पा जाऊ दे पप्पा रिकामे काम सोडले मा बापान आता जमलं बा कांद्या गिंद्याचा रोप टाकून राहिला मा बाप जमलं आता काय होतं रे बापा मले देव पावला आले का की मा बाप रिकामे कामं करून सुतोपाती लागला बापा काम करून राहिला रोप टाकून राहिला कांद्याचं जमलं बापा. बाबा हे असं टाकत असतात का रोप. हो बाबू एका टोपल्यात घ्यायचं त्याच्यात थोडंसं कसं खत घ्यायचं खत घेऊन असं बारीक बारीक असं फेकायचं आपलं पतलं बरोबर पडलं पाहिजे दाना आणि मग याच्यावर आहे की नाही ते फणी फिरवायची फणी फिरली की मग ते कसं बातीच्या खाली दबून जाते रोप. बाबा तुम्हाला वावरातलं सारच ते राजा पण तुम्ही करत का नाही हो मग असे रिकामचे धंदे का नांदी करून लागता राजा तुम्ही. नाही आपण किती पुढे गेलो असतं राजा 4 व्हीलर गाडी घेतलीच त्या तुम्हाला कांदा टाकता येते गहू टाकता येते सारच तर करता येते बा वावरातलं पण तुम्ही करत का नाही हो बाबा. कसं आहे बाबू फुकाचं खाय सवय पडली की नाही माणसाला मेहनत करा नाही वाटत ना रे. आयतं भेटलं डांगऱ्या की तसं मा बापाने माया लाड केला मायने लाड केला
आणि कसं मला लग्न झालं तर देवलाल होताच काम करायला, मला काम करायचं काम नाही पडलं. मी आज रिकाम्या कामात एक नंबर इकडे तिकडे बोटं घालायले. त्यामुळे आता मला तर सारं वावरातलं काम येते बाबू. आता काय सांगू तुले. काचा काड्या खाता मग असं काम करत जा ना. पानं किती मस्त फेकून राहिले तुम्ही रोप. मला बी शिकवा हे, मला बी आलं पाहिजे. हो आणि आता रिकामे कामं करत नका जात जाऊ. त्या बबना बरोबर मावले बरोबर राहत नका जात जाऊ. बोगसात राहतले लोक. अरे बाबू तुया म्हटलं बापा, तुया म्हटलं ऐकतं रे बापा. तू ना माझे डोळे उघडले बाबू. आता बस मी तर भटकेलो होतो बापा कुगळे. अरे बापा तुझ्यासारखा पोरगा सारायला भेटो बापा. म्हटलं काय ऐकू नका बापा. टाका टाका फेका फेका बी फेका रोप. हा अजून 3 डबे राहिले आपले फेकायचे बंद. मग पाणी देणार आपल्याला. हो बाबू होय तू बाजूली होय. मी टाकतो फेकतो ना. हा होय बाजूली होतो. हो बाबा. असा पोरगा पाहिजे बाबा घुसण्यासारखा. लय पोरगा समजदार आहे बाबा. लय पोरगा समजदार आहे बाबा. हो लय नाही नॉलेज आलं पण त्याले. हो दुनियादारी समजते पण त्याले. सुधरवलं बा मला त्यानं. समजून सांगितलं लेकानं. लहान आहे पण लय. फेक बापा कांद्याचं बी टाक बापा टाक. हा आता मुंच्या काल आला रे बापा. करते काही अगोपणा घेणं देणं. हा चाल झाला ना बाप बापा काम करायले. हो काहीतरी हा का म्हणजे कोणी आले की मग अंगाला काढते येतात बाबा. बैकोच ना मुडा. कारबा शिवला काही भीड लागला तुझं. सकाळी सकाळी कांद्यावर रोप टाकून राहिला गड्या. हा कसं काय रे बा हे. सकाळी भिडलो हो. आता म्हटलं आता हिरीला पाणी यावा. यंदा पाणी यायला डम डम. हा म्हटलं टाका आपण बी. आता लोक करून राहिले. कोणी कांदा फिरून राहिले, कोणी गहू फिरून राहिले. मग आपण काल मागे राहता बाबा. हा तुमचं अनुकरण केलं ना मुंशीराम. आता तुम्ही कांदाही पेरला बाबू, गहूही झाला तुमचा हितीत भर. मग आता आपण म्हटलं टाका बा थोडंसं रोप. या कांद्यात काय दम आहे लागला का कांद्या ना दिवे. हा काय का 2 रुपये किलो कोण घेत नाही सडेल कांद्याले. मस्त टरबूज पेरता डांगर पेरत आले का. तू कसं होलसेलचा माणूस आहेस ना बा. हे चिल्लरमध्ये खेळून राहिला. ह्याच्यात लय हिसके घ्यायला लागतात, टोले घ्यायला लागतात. जड्या शिवला पाणी किती द्यावं लागते बाबा. कसं आहे मुंशीराम भाऊ. आता कसं गाव जे करते ते आपल्याला खरं लागते. आता सारीचेच कांद्यात म्हणून मी टाकला राजा. आणि कसा जाऊ दे आता. जे होईन ते होईन. जे आपलं जे जगाचं होईन ते आपलं होईल. हा मोठं घालायला घेणं देणं इतकं ते वाटते हे डांगर. हा शिवला तुझी कशी ओळख, कशी होलसेलची ओळख आहे तुझी. हा तुला हे याच्या नांदीत नाही लागेल पाहिजे. कांद्याच्या टरबूज डांगर काकड्या ऊस केळी पपळ याच्या मोठमोठ्या पिकांना लागेल पाहिजे. होलसेल माणूस आहेस ना तू. ते आपले होलसेल आहे वय. पण आता कसं आहे मुंशीराम भाऊ. आपलं कसं टाईमही नसते ना आपल्याला वावरात यायले. हो तुम्हालाच माहिती आपलं काम कसं आहे. आणि काय म्हणते मोठं पीक तुला गेले लक्ष वावरातच द्यावं लागते. वा ओ मुंशीराम भाऊ. आमचं टाक्याचं राहिलं बा कांदा. टाकू द्या ना बापा. हा हा जा बरं मग येता तुम्ही लागलं असतं. शेतकरी मोठं म्हणतात भादर भादर करते. यानंच लावला वाटते हा सुतपती शिवल्या. अरे बा तुझ्या पोरगाच बा बोलू देत नाही रे बा माणसाने. हा जा म्हणते बा आठवून. का रे बा कसं रे बा शिवलाले. अरे मुंशीराम भाऊ तू चुकीचं काय बोलला. आता मी काम करून राहिलो. तुम्ही मला म्हणतात कामात अडून राहिली. मी रोप टाकून राहील. हा आज तुमच्या गप्पा चालू जात बाबा. आमचं काम राहिलं. आता तो म्हटलं द्या ना तुम्हाला. आता जा बा. हा जा म्हटलं तर काय गोळ्यात म्हटलं का. हा कामात खोळं मारून राहिले तुम्ही. म्हटलं मला जातो थांबतो शिवल्या थांबतो. त्या बजेट बसूनच ना तू काय टेन्शन घेऊन राहिला. बाबा करा काम सुरू करा. हे लोकांना लावायचं बरं. हे कसं बोलत आलं याच्या बरोबर. हो बाबू हो. वा गावातली लोक अगं वा तुम्हाला बैकून देतात लोक. हा काही लोकांना असं वाटते की तुम्ही काही कामच नाही केलं पाहिजे. मारच खाल्ला पाहिजे. गावामध्ये भांडणच केले पाहिजे. मी अशी वृत्ती आहे लोकांची. हा मुंशासाठी चालता बोटं घालायला. टमाटे पेरान वांगे पेरान गाजरं पेरान टरबूज पेरा. मग याले पेराल का रोग येऊन राहिला काय मुंशाले. हो ना बाबू बुसण्या. हे गावातले लोक नुसतं दुसऱ्याला सल्ला देतात. स्वतः कांदे गहू याच्याशिवाय पेरत नाहीत. नुकसान कमी आहे नाही याच्यामध्ये. हा आणि आपण कसं आपल्याला सल्ला देतात ते टमुक पेरा टमुक पेरा. टरबूज पेरा. टरबुसाला पाणी पडले की मग उता का त्याच्यात. सायाजी नुसतं उलट्या सल्ल्या देतात हे लोक आपल्याला. हो बाबा ऐकत नका तो याच्या म्हटलं तुम्ही. हे काय बी सांगतात बरं. आता तो तुम्ही इचकायला घालता अडीचा. असं तसं मी त्याला म्हटलं म्हणून तो पोहून गेला. नाही तर तो अजून बडबड करत होता. अडीचा घेणं दे ना. तो मुंशाला बोटं घालाय बरं. अरे बाबू मी तर पुऱ्या 52 पत्त्यातली जोकर. आणि मी काय ऐकणार आहे. हे माझा भाई शिफ्त राहत ना रे. मी नाही ऐकत बाबू. आपलं काम भलं ना आपण भलं. हा ऐकायचं नाही कोण आहे म्हटलं. तुम्ही नको ऐकत जाऊ कोणा म्हटलं. बसायचं नाही कोणा. आता सारे धंदे सोडून द्यायचा. आपले वावर भलं ना आपण भले. आता हो उत्पन्न काढायचं वावरात. आता हो बाबा आपण वावरातच आता उत्पन्न काढत जाऊ बाबा चांगलं. अरे लेख शिवल्या कांद्याचं रोप टाकून नाही आले. हा कांदा पेरतं काढतो. मला कांद्याला पाणी देऊ ना. थांबतो आता थांब.
मला कसं खलास केलं रे मी यायला त्याला भीक मागून कांद्याला पाणी दिलं. आता तू कसा देशील रे पाणी? आता पाहतो ना तूही बागेत करून राहिला आता. आता तुही गुंडी चांगली अटकवतो मी, चांगली अटकवतो ना. रगीने लेगा मला सरपंचानं पाणी दिलं नाही तर खलास झालो असतो लेगा. 50,000 टोपी होती मुले. काय जाण शिवल्यानं वावरात पाणी देऊन राहतात, भांडण केलं. 5 दिवसात पाणी कसा देतं? आता तू एखादा फेरला तू ना. मी तर यायला त्याला भीक मागून करीन रे. मला बंद गाव ऐकते मी काही तुझ्यासारखा भानगोड्या नाही ना. पण तुले गावात कुणी थेंबरी पाणी मारून फेकणार नाही बाबू. हिरीवर उभाही नाही करणार तुला शिवल्या. मला सारं गाव करते. पण आता पाणी तू तुझ्या बजेट बसवतो ना. घरच्या हिरीचं पाणी देऊ नाही देत ना तुले. 4 दिवसात तर देऊच देत नाही मी. आणि पाय तू आता कसा आहे शाळा. चाल बाबू झालं आता आपलं टाकणं झालं. आता चाल बरं हिरीवर जाऊ आपण. चाल. हो चला चला बाबा. आता बापा देवले बी काय म्हणते काय माहित बिचारा. चालेल बापा देवला पहिलो कर पै बापा हिरीवर पहिलो कर. आता हिरीवर बसून राहायचं तसा टेम्पो हे चांगलं. हा कसा येते तर सांग कसं पाणी मागते तर पाय बरं. आता आली ती हाती आली याचा सत्ता. आता याची मजा पाय शिवल्याची. आता तू या हातापायाच पडलं पाहिजे देवल्या असं कर आता. बाबू चाल बापा. आता देवलाल काय करते काय माहित बा. मला तर काय बा सुसून नाही राहिलं गड्या उसने. अहो बाबा देवलाल काका काही करत नाहीत ना हो. चांगले आहेत देवलाल काका मनानं. पण तुम्ही बोगस आहे ना. तुम्ही राजा घरच्या माणसासोबत भांडणं करता आणि दुसऱ्याला उरावर घेता. कसे आहे तुम्ही? देवलाल काकाला शिवबत राजा तुम्ही दरवर्षी भांडणं करता. सोपते का तुम्हाला? सोपते काय माणसं आहे बा तुम्ही? भावासोबत भांडणं करता. गळा घुसण्या झाली माझ्या गलती. गळ्या जाऊ दे बाबा. चाल हिरो चाल बाबा मोटर सुरू कर. या कांद्याला पाणी देऊन टाकू बाबा. कांद्यावर रोप आली. हो चला चला चला. बरं काय झालं बापा बाप्पू? काय झालं? हे टेम्पो घेऊन बसली अटीसा. हिराचा काय बापा मला धरता की मा बहिणीने मारता बापा तुम्ही? काही केलं वाटतं मा बहिणीनं? करू नका हो बापा. मा बहिणीला मारू नका बाबा. 29 बहीण आहे माई. मला असं मारसान बापा. त्या बहिणीला का आले मारू बे झुमरे मी. त्या बहीण मुळे मा संसार आहे बाबू. त्या बहिणीला गिनले नाही मारत मी का पागल झालो का? तुला नाही मारत. नाही मजा केली. मला माहित आहे तुम्ही कोणाला मारत नाही. बरोबर बच्चे परत आपल्या ज्याला बहिणीला काय मारतात तुम्ही? तू गड्या जास्त चबर करून राहिला गड्या. तू लाखा लागते हिसका वाटते. गरीब तेवढा दिसतो भाऊ तेवढा खंतड बिया मग. आज पाहतो कसा धिंगाणा आहेत. पाय कसे आहेत आता टेम्पेची अटीसा. पाय तू ही टेम्पा काय तुला काय शौकानं वागवायला हाती? काय धिंगाणा आहे बाबा बाप्पू? काय आहे बाबा? काय खंतडपणा दाखवता मला तुम्ही आता? तुझे काल दाखव पण आता कसं जे माझ्यासोबत ओढेलात जे मग खाजून राहिली की नाही त्याचे कंबळले मोडलात मला आज. आज पुरा ढिसा पाहतो तू तमाशा माझ्या रक्ताचा पूर जाईन उठून आज. बेकार आहे ना आज लय मस्त गरम होईल माय. ना मच्छर मरत नाही ना. आज रक्त पूर जाईल म्हणते माझं. सांगा आता जाऊ द्या बरं. मजाक करू नका बरं. लय वाढ पडते तुम्ही तेच बोलून राहिले बापा. रक्ताचा पुरण खलासन मारामारी झोडाझोडी. काही तर काही नका बघत बापा. खरंच होईन भांडत. चला घरी चला. माझी बहीण वाट पाहून राहिली. झुमऱ्या मजाक नाही रे खरंच आहे. पाय तू आता कसं आहे तर पाय तू फक्त पाय तर अटी उभा राह फक्त तू. उभा राह. काऊन पण काय झालं काय पण? काऊन तुम्ही काय म्हणजे असं काय डोक्यात काय घुसलं तुमच्या? असं अचानक कसं काय बाबा? एकदम शांत माणूस काय म्हणजे असं अचानक कोण काय गडबड करून राहिले तुम्ही? नाही तुला आता सांगत नाही मी. थांब ना तू आता वेळ आल्यावर तुला समजते थोडीसा काय तर तू उभा राह फक्त. माझोय सांगतो तुला दिसतेस ना काय आहे तर. काय आहे बा मला काही समजून नाही राहिलं बा. जवळ काय आहे तो बाबा. थांब बटीसा मी पाहत आता काय करतो. काय आहे भानगड लेखायची काय मला काही समजतच नाही बा. बापू मजा करू ना. काय बी राजा. जाऊ दे चला घरी चला. घरी नाही ना पाय ना तू आता पाय ना. येतेस ना अटीसा. तो गडी भांडण त्याच्यासोबत करणार तो येतेस ना अटीसा. येतेस तो बरोबर. मी आहे अटीसा. पाहतो काय आहे तो तुमचा आता. गळा जेवला बरा सापडला गळा तू वावरात. मला बोलणं होतं गळा तुझ्यासोबत. बरा सापडला बुझणे. दाब बर बटन दाब तू कर पाणी आपल्या कांद्याला पाणी सुरू कर. मी बोलतो देवलाल बरोबर. सापडला वावरात. हात लावून दाखव तू. मशीन टाटरली. मोटर नाही सुरू करायची. अजिबात बी नाही. हात बी नाही लावायचा. पाण्यात थेंबी जाणार नाही भोवटून. अजिबात नाही. काय गळ्यात जेवढं आलं असं काय करून राहिला बेटा का तू? का मी आता कांदा रोप टाकला रे गळा पाणी देऊ दे रे बापा. पाणी देऊ दे ना. असं काय बोलून राहिला का तू? मी का तुला माफी मागायला आलो. गळाचे बाचान झाली चुकी झाली. भाऊ भुसण्या दाब रे बाबू. जाय होय मोटर सुरू कर भाऊ भुसण्या. काय मोटर सुरू? मोटरला हातच नाही लावायचा. तुला सांगून राहिलो मी. माझ्या मडीला असा पडती ना आता.
तुनं कसं केलं हराम खोरा मा कांदा वाहून राहिला तर पाणी देऊ दिलं का मला तुला देऊ दिला का नाही बा मोटर नाही सुरू करायची. बाबा ही भानगड होती का रे बाबा हे दोघं भाजी कुस्तून पुसते अरे बाबा हे मुत्रेला का हे दरवर्षीच असते म्हणा पण यावेळेस मा जवळ बिजा बोयकला पण शिवल्याला दबे मा जवळ पण या हाताने दबून राहिला हो दे म्हणा माझा वाल म्हणा पादू आली असाच पाहिजे नाही शिवल्या कंबळ मूळ चांगला म्हणा पाहून घेऊ पुढच्या पुढे हटपाशी आता मी बिया झुल्याली शिवल्याली माझा वाल हाणं सुरू केली मी बी आणतो. बाबा तुला जेवढं पाणी देत असेल ते तेवढं देणार बा मी काही तुला अडवत नाही ना बाबा पण मग कसं आजच्या दिवस मला पाणी देते मग उद्यापासून तू ताब्यात मोटर बागेत तूच करणं हा फक्त माझं एवढं पोलन झालं की झालं उसकताय माय का 50 चक्कर होतं काय मला कसे 2 दिवस दाखवले रे हा 4 दिवस तू ये 4 दिवस माय मग आता माय दिवस चालू आहे 4 दिवस हा मग 4 दिवसात तुनं मोटर सुरू करायची नाही पाण्यात थेंबही घ्यायचा नाही तुनं गिरीतल्या हा 4 दिवस काहीच नाही अटीसा पाय बी नाही ठेवायचा चाल निघटून चाल होय बाजूले. काका काका असं करू नका देवलाल काका आता रोप टाकलं आम्ही ना चिड्या पाखरं बंद खाऊन घेतील ना आमचं नुकसान होईल हो देऊ द्या ना आजच्या दिवस पाणी देऊ द्या ना मग उद्या लागला तर तुम्ही देता. भाऊ हुसन्या तू तर मला की भेटते ना रे की भेटते ना मी तसा निर्दयी माणूस नाही या पण हा त्या बाप खांडू खराब आहे ना त्या बापानं मला 50 दिवस दिले बाबू मा कांदा वाळता हा हा मा मनात काय परपस म्हणा नाही पण नाला त्या बाप आहे ना मग आता माझ्या दिवसात कसं काय पाणी देऊ सांग बरं माझ्यात खुटी घालून दिल्यावर मी पाणी देईन का त्या बापाले मा कांदा वाळता पण सरपंचानं मला पाणी दिलं म्हणून वाचला तर मी खलास झालो असतो की नाही. तर होते बाबा मग हे असं होते समजलं तुम्हाला कसं आहे हा काय बोलून राहिले काका काकाला म्हणत काय नाही पण तुम्ही बोगस आहे ना सख्या भावाले भांडण करत राहिला सख्या भावाबरोबर दुसरे उरावर घेता हा तुम्हाला हेच तर समजत नाही अक्कल नाही ना काही. बा देवलाल मा चुकलं ना गड्या चुकलं ना मी माफी मागतो बा तुला पाय धरू का तू हा चुकलं म्हणतो ना मी हा जाऊ दे गड्या पाणी देऊ दे मले हा जाऊ दे ना पाणी फाणी अजिबात नाही माझे 4 दिवस हा तुला सांगून राहिलो मी हा ते वाव की काही हो मला काही घेणं देणं नाही हा तुला कसं म्हणलं तळक बंद केलं तर मोटर बंद कर हे करू कर ते कर हा मी कशाला देऊ दे वा तुला पाणी तिकडे वावो की उभं जाऊ मला काहीच घेणं देणं नाही मला सांगायचंच नाही ते अजिबात नाही सांगायचं चाल निघ उठून लवकर सटकन सटक लवकर जमलं मग आता शोभते बा माझं वय मला आता तर मिसरले ताव दिला असता पण मिसर नाही आपल्याला पण आता धरले बा मग जवायनं पाय हा नाही तर लोक तर मग जवळ तर पाय आपली पोहून जाय शिवल्यानं पाय आपली पोहून जाय पण आता जमलं. अरे तुनं मा नुकसान पाहिलं तर का रे मा नुकसान पाहिलं तर का तुनं मा उभा कांदा व्हायला ना हा त्या सरपंचानं मला मदत केली मग वाचलो ना खलाच झालोस तुम्ही तू तर एवढा भोग असात ना लोकांनी म्हटलं ऐकतं हा आणि महागा आले तर मला मारायला नेले हा आता नाही जमत नाही ते कांद्याला पाणी देत मी ते हिरीचं पाणी अजिबात घ्यायचं नाही भाऊ. मित्र उरुळ झाला आपण उद्या पाहू कसं आता काय होते काय नाही काय का माहीत बापुळे काय मारामारी होते की झोडाझोडी होते की एकामेकाला खलास करतात ह्या दोघं भाऊ काही सांगता येत नाही आपण लहान जीव आपल्याला बोलता येत नाही फक्त कसं चॅनलला सबस्क्राईब करा मित्राले व्हिडिओ पाठावर व्हॉट्सअप केली का फेसबुकले